नमस्कार, मी जान्हवी मुळे. खेळ मासामध्ये आपलं स्वागत. गिरीविहार या संस्थेनं नवी मुंबईमध्ये नुकतंच आंतरराष्ट्रीय रॉक क्लाइम्बिंग स्पर्धेचं आयोजन केलं होतं. या स्पर्धेमध्ये अनेक आंतरराष्ट्रीय क्लाइंबर्सही सहभागी झाले होते. पाहूयात आमचा प्रतिनिधी विनायक पाटीलचा हा रिपोर्ट. सीबीडी बेलापूरच्या डोंगराळ परिसरात नुकतीच आंतरराष्ट्रीय रॉक क्लाइम्बिंग स्पर्धा पार पडली. त्यात भारतातल्या विविध भागांमधून आलेल्या स्पर्धकांबरोबरच कोरिया, ब्राझील, इस्रायल, फ्रान्स यांसारख्या देशांतून आलेले गिर्यारोहकही सहभागी झाले होते. तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेत गिर्यारोहकांना कृत्रिम आणि नैसर्गिक खडकावर चढाई करायची होती. रॉक क्लाइम्बिंग आणि बोल्डरिंग सारख्या क्रीडा प्रकारांमध्ये स्पर्धकांची कसोटी लागते, पण स्पर्धेइतकाच गिर्यारोहकांनी या चढाईचा आनंद लुटला. बरंच एन्जॉय करता येतं ते. मग एरिया काही असो, रूट पण जर क्लाइंबर्सला फक्त क्लाइम्बिंग करायचाच म्हणजे एक हेतू असतो, मग त्याला कुठेही म्हटलं तर कसाही रूट असला तरी तो एन्जॉय करतो. वहाँ में ज्यादा नेचुरल नहीं है, यहाँ से आकर नेचुरल में क्लाइंबिंग किया था. बहुत अच्छा लग रहा है. सबसे मिलकर हम खुशी हो रहा है. पहला बार आया था मुंबई. अच्छा है. गिरीविहार या संस्थेच्या वतीनं या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. गिर्यारोहणाचा आणि रॉक क्लाइम्बिंग सारख्या ऍडव्हेंचर स्पोर्ट्सचा प्रसार व्हावा यासाठी गिरीविहार संस्था काम करते. गेली 8 वर्ष ते या स्पर्धेचं आयोजन करतायत. अशा उपक्रमांमधून तरुणांना निसर्गाच्या जवळ नेण्याचा आणि त्यांच्यातील क्रियाशीलता, निर्णय क्षमता वाढवण्याचा गिरीविहारचा उद्देश आहे. बोल्डरिंग ड्युरेशन टाइम कमी असतं. 60 सेकंड 1 मिनिटाचा रूट असतो. त्याच्यात डिफिकल्टी खूप जास्त ठेवतो. कालनं स्टार्ट करतो आणि मेन गोल आपल्याला वरती जायचं आहे. तर एक व्यक्ती जी उंच आहे त्याला काही गोष्टी सोप्या होऊ शकतात, पण तेच त्याच उंच व्यक्तीला जेव्हा खालनं चालू करायचं आहे तेव्हा त्याची बॉडी क्रॅम्प होते, म्हणून त्याला डिफिकल्ट होऊन जातं. तर हे आहे, त्याचं फ्लेक्झिबिलिटी भरपूर येतं. प्रत्येक रूट डिफरंट पर्स्पेक्टिव्हनी बघायला लागतो, डिफरंट अँगलनी बघायला लागतो. एक ऍडव्हेंचर स्पोर्ट म्हणून रॉक क्लाइम्बिंगची लोकप्रियता वाढतेय. त्यातच 2012च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये एक प्रदर्शनीय खेळ म्हणून क्लाइम्बिंगचा समावेश होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर गिरीविहारच्या स्पर्धेतील कामगिरी भारतीय गिर्यारोहकांसाठी महत्वाची ठरेल. नवी मुंबईहून विनायक पाटीलसह जान्हवी मुळे, स्टार माझा. विजय, राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा असं महाराष्ट्राचं वर्णन केलं जातं. अशा ऍडव्हेंचर स्पोर्ट्समध्ये खरं तर खूप संधी आहे तुमच्या ताकदीची परीक्षा पाहण्याची आणि काहीतरी करून दाखवण्याची. जान्हवी, केवळ ताकदीची परीक्षा नाहीये, तर ही मानसिक कणखरतेची देखील परीक्षा आहे. आणि खरं तर हा खेळ राकड देशा, कणखर देशा असं जसं म्हटलंस तू, त्यानुसार हा खेळ खरं तर मूळचा डोंगरातला खेळ आणि आद्य गिर्यारोहक म्हणून जर कोणाचं नाव घ्यायचं असेल, याच्याही अगोदर कदाचित होऊन गेले असतील गिर्यारोहक, पण आद्य गिर्यारोहक म्हणून महाराष्ट्रातला गिर्यारोहक जर कोणाला पूजत असेल तर तो तानाजी मालुसरेला, ज्याने कोंडाणा किल्ला सर केला आणि मग सगळा पुढचा इतिहास आपल्याला सगळा माहिती आहे. त्यामुळे ती परंपरा महाराष्ट्रात सुरू आहे. पण जे डोंगरातलं क्लाइम्बिंग आहे, जे डोंगरातलं गिर्यारोहण आहे, ते आता एका बंदिस्त स्टेडियममध्ये इंडोर संकुलात आलंय आणि ते आता ऑलिम्पिकच्या दिशेने बघू लागलंय. आणि 2012 साली लंडन ऑलिम्पिकमध्ये याच वॉल क्लाइम्बिंगचा प्रदर्शनीय खेळ म्हणून समावेश करण्यात आलाय. अर्थात दोघांमधलं टेक्निक याच्यामध्ये जरी बरंचसं साम्य असलं तरी त्याच्यात प्रचंड फरक देखील तितकाच प्रचंड आहे. आणि म्हणूनच जेव्हा पाश्चिमात्य देशांमध्ये तिकडचं हवामान वेगळं असतं, आपल्याकडे जसं आपण कधीही डोंगरात जाऊ शकतो तसं तिथल्या थंडीमुळे सतत ते लोक डोंगरात जाऊ शकत नाहीत, तिथे शक्य होत नाही. आणि म्हणूनच त्यांच्याकडे रॉक क्लाइम्बिंग हे बंदिस्त स्टेडियममध्ये इंडोर त्याच्यामध्ये आलंय आणि तो खेळ म्हणून खूप मोठ्या प्रमाणावर डेव्हलप झालाय. आणि त्याचीच निशाणी किंवा त्याचीच खूण आता ऑलिम्पिकमध्ये या रॉक क्लाइम्बिंगचा वॉल क्लाइम्बिंग म्हणून समावेश झाला, किंवा स्पोर्ट्स क्लाइम्बिंग म्हणून. नक्कीच आशा करूयात की या क्रीडा प्रकारामध्ये सुद्धा खास करून महाराष्ट्रातले खेळाडू पुढे येतील. खेळ माझामध्ये आज इथेच थांबूयात. पाहत रहा स्टार माझा.